नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तो म्हणजे MBBS निकाल. नुकताच महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि डीम्ड ऑल इंडियाचे रिझल्ट आलेले आहे आणि चारही जागी जर बघितलं महाराष्ट्र सोडून, तर सर्वच जागी तुमचा जो कट ऑफ आहे तो इन्क्रीज झालेला दिसतोय. सर्वात पहिले आपण बघू डीम युनिव्हर्सिटीज. जेवढे काही भारत देशामध्ये जवळपास 57 डीम युनिव्हर्सिटीज होत्या, त्या 57 डीम युनिव्हर्सिटीमध्ये सर्वात लोअर कट ऑफ जो आला आहे तो 215. ती पॉंडिचेरी आणि चेन्नई, श्री बालाजी असेल, श्री लक्ष्मीनारायण असेल किंवा JR असेल. तर ज्या मुलांना 215च्या वर मार्क्स होते त्यांचं सर्वांचं ऑल इंडियामध्ये MBBS ला डीम युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. सेकंड राऊंडला हा कट ऑफ कमी पण येऊ शकतो. त्यामुळे ज्या मुलांना 215च्या खाली असेल तरी देखील त्यांनी ऑल इंडियासाठी ट्राय करू शकतो. पण डीम युनिव्हर्सिटीमध्ये 20 लाखाच्या कमी कुठलीही फी नाही. ज्यामुळे ज्या पालकांची किंवा विद्यार्थ्यांची 20 लाख रुपये पर इयर पेक्षा अधिक फी भरायची तयारी असेल तर डीम ऑप्शन हा तुमच्यासाठी चांगला आहे. मागच्या वर्षी जवळपास 135-136 पर्यंत कट ऑफ आला होता. यावर्षी पण ते येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याचं बघू. उत्तर प्रदेश राज्यामध्ये जे मायनॉरिटी कॉलेज सोडून जे 31 जे विदाउट मायनॉरिटी कॉलेज आहे त्यातला लोअर कट ऑफ आहे 315 मार्क्स पर्यंतचे विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. आता जर समजा काही जे मान्यता रद्द केलेले कॉलेज आहे त्याला जर परवानगी आले किंवा फीज वाढ झाल्यामुळे UPचं कधी सेकंड राऊंडचा कट ऑफ कमी येत नाही, परंतु मागील वर्षी जसं वरुण अर्जुन नवीन आलं होतं 100 शीट आणि कट ऑफ कमी आला, तसं यावर्षी जर समजा जे नॅशनल कॅपिटल रिजनला जे मान्यता थांबवली आहे त्या जर शीट भरल्या गेल्या किंवा काही फीज वाढीमुळे किंवा काही नवीन कॉलेजच्या शीट वाढल्या तर कदाचित UPS देखील कट ऑफ सेकंड राऊंडला कमी येऊ शकतो. शक्यता कमी आहे जर असं काही झालं तरच. तर ज्या मुलांना 315 पेक्षा अधिक गुण असतील तर ते सेकंड राऊंडसाठी उत्तर प्रदेशसाठी ट्राय करायला काही हरकत नाही. सेकंड राऊंडसाठी परत फ्रेश रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. त्याच्या डेट्स यायच्या आहे, आल्या तेव्हा तुम्हाला कळवता येईल. त्यानंतर मित्रांनो छत्तीसगड राज्यामध्ये यावर्षी देखील कम्पेअर टू लास्ट इयर कट ऑफ वाढलेला आहे. मागच्या वर्षी पहिल्या राऊंडचा क्लोजिंग रँक 1,11,514 होता रावतपुरा, आणि यावर्षी ते कॉलेज नाही आहे. आणि अभिषेक मिश्राचा 1,08,000 रँक पर्यंत होता फर्स्ट राऊंडचा. तर यावर्षी मित्रांनो 96,551 म्हणजे जवळपास 20,000 रँकनी 10,000 रँकनी 12,000 रँकनी कट ऑफ 10-12,000 रँकनी कट ऑफ वाढलेला आहे. परंतु छत्तीसगड राज्याचा जर अभ्यास केला तर गेल्या 2-3 वर्षापासून जर बघाल तर सेकंड, थर्ड आणि स्टे वॅकंटला कट ऑफ कमी येताना दिसतो. त्यामुळे 2.5 लाखापर्यंत जर रँक असेल तर त्यांना सेकंड, थर्ड राऊंडला ट्राय करायला हरकत नाही. छत्तीसगडमध्ये यावर्षी संधी अशी आहे की तुम्हाला प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण येऊ महाराष्ट्रावर. महाराष्ट्राचा कट ऑफ जर आहे रँक वाईज जर बघाल तर ठीकच आहे, परंतु स्कोर वाईज कम्पेअर टू लास्ट इयर कमी आलेला आहे. जसं ST बघाल तर गव्हर्नमेंट 342 पर्यंत आलाय. SC शेड्यूल कास्ट बघाल तर 432 वर आलाय महाराष्ट्र. VJ 475 गव्हर्नमेंट. NTB 450 गव्हर्नमेंट. MBBS EWS 488. NTC 502. NTD 507. जनरल 509 आणि OBC 505 आणि SCBC 504 हे गव्हर्नमेंटचे कट ऑफ्स आहेत यावर्षीचे पहिल्या राऊंडचे. आणि प्रायव्हेटचे बघाल तर ST 329
SC 422, VJ 463, NTB 437, NTC 479, NTD 478, जनरल 479 आणि OBC 478 पर्यंत आलाय प्रायव्हेट, आणि SC BC 477. एक साधारणतः सेकंड राऊंड मध्ये 4 ते 5 मार्कांनी कट ऑफ कमी येऊ शकतो. तर ज्या मुलांना एवढे मार्क यापेक्षा थोडे 5-10 मार्क कमी असेल तर त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हरकत नाही ट्राय करायला. पण यापेक्षा खूप जास्त मेजर मार्क्सचा फरक असेल तर त्यांनी आत्ताच प्लॅन बी म्हणून अदर स्टेट किंवा डीम युनिव्हर्सिटीचा विचार करावा. कारण वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आता विचार केलेला कधीही योग्य राहील. हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की जे विद्यार्थी MBBS ला लागू शकले नाही तर त्यांना माझं एक सजेशन आहे की तुम्ही योग्य काउन्सिलरची मदत घ्या आणि तुम्ही तुमचा स्कोर, ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी यानुसार तुम्ही सजेशन घ्या योग्य. आणि जर तुम्हाला रिपीट नसेल करायचं आणि याच वर्षी ऍडमिशन करायची असेल तर वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे खुले आहेत, तर ते तुम्हाला योग्य काउन्सिलर सजेस्ट करू शकतो. ज्या मुलांना कल्पतरूच्या माध्यमातून MBBS साठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन आणि काउन्सिलिंगची गरज असेल तर माझ्याकडे नवीन विद्यार्थी जॉईनिंगसाठी आम्ही घेणं सुरू केलेलं आहे. तर ज्या मुलांना अचूक आणि योग्य सल्ला पाहिजे आहे आणि कुठे कमी पैशामध्ये, कमी बजेटमध्ये करता येईल याचा जर ऍडवाइस हवा असेल तर फर्स्ट व्हिजिट फ्री आहे आमच्याकडे. आमचे 3 सेंटर आहे, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर. आणि हे 3 दिवस तुम्ही कधीही येऊन ऍडवाइस घेऊ शकता. तर ज्या मुलांना स्वतः प्रवेश प्रक्रिया केलं, तुम्ही पहिल्या राऊंडची रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा दुसऱ्या काउन्सिलरकडे केलं असेल पण तुम्ही तिथे समाधानी नसाल तर तुम्ही नक्की कल्पतरूचा विचार करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा ही विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.